एका वडाच्या झाडाखाली 4 माणसं आहेत. आंधळा, मुका, बहिरा आणि एक अपंग माणूस तिथं बसलेला आहे. अचानक आंब्याचं फळ तिथं खाली पडतं. तर सगळ्यात पहिल्यांदा कोण उचलेल? वडाच्या झाडाला आंबे लागतच नाहीत मुळात. त्यामुळं मला असं वाटतं की अमेरिकेत जाऊन काय फायदा नाही, आपलं वड आंबा इकडे थोडं सांभाळलं पाहिजे. मानपा मोटरचं बटन बंद कर. ऍक्टर्स बसलेत ना, फिल्म मध्येच काम केलेले दिग्दर्शक स्वतः बसलाय ना. असं नाही थिएटर मध्ये जायचं आणि बघायचं. मी देऊ का 150 रुपये? 150 नाही, मला जर तू चहा सुट्टा पेट्रोल हे सगळं मिळून एक 230ची लेवल लाव मला. एका अंधाऱ्या खोलीमध्ये तुम्हाला बंद केलंय, काळोख आहे सगळीकडे. अचानक तुम्हाला एक काळी पेटी सापडते, बाजूला दिवा आहे, एक कंदील दिसतोय, रॉकेल आहे, रद्दीचे काही पेपर पडलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय पेटवाल? 2 hours later. साहेब हेच म्हणजे इंजिनियर आहे, सगळ्यात पहिल्यांदा काडी पेटवायची. सई, तुझा बेस्ट परफॉर्मन्स दुनियादारी की कोथरूडचा राडा रॉक्स? दुनियादारी. ठीक आहे, चालेल. ते कवींनी असं म्हटलेलं आहे तिथं की उघड्यावर नका ठेवू अन्न पदार्थ, बसेल त्यावर माशी. उघड्यावर नका ठेवू अन्न पदार्थ, बसेल त्यावर माशी. किती गोड किती स्वीट अशी आमची स्पृहा जोशी. एक बस ताशी 100 किलोमीटर अंतराने चालत आहे. एका ठराविक अंतरावर आल्यानंतर तीच बस ताशी 20 किलोमीटर अंतराने धावते का? ड्रायव्हरला आई बहिणीवरती शिवाय दिले 4 जणांनी. करवंद की काळी मैना? आय गेस एकच आहे ते. करवंदालाच काळी मैना पण बोलतात. कपाचा दांडा कोणत्या बाजूला असतो, उजव्या की डाव्या? उजव्या. सही खूप सोपा आहे, बाहेरच्या बाजूला असतो. उजव्या बाजूला असतो तो, बाहेरच्या बाजूला असतो. पहिल्यांदाच सर कोणीतरी मुलगी चॅनल हो? त्यातही स्पृहा जोशी. आरती, या सगळ्यांमध्ये तू मला थोडीशी सभ्य वाटतेस आणि मूर्ती लहान पण आरती महान असं म्हणायला काही हरकत नाही. अमेय, तू कितीतरी दिग्गज कलाकारांसोबत आजपर्यंत तू कामं केलीस, पण एक अजूनही दिग्गज कलाकार या सिनेमात तुझ्यासोबत आहे की त्याने कदाचित तुझा डायलॉग त्याने तो मी गर्लफ्रेंड पटवणार हा डायलॉग त्याने बघू शकता त्याने तो टोकावर मारला. त्याने तो डायलॉग टोकावरती मारला. आग लावण्यात हा माहिरी म्हणून त्याला माहिती काडी कशी पेटवायची. ठीक आहे, हा पण स्वतः स्क्रिप्ट मध्ये, पण तो उलटा माझ्यावरतीच पडला. ऐन पावसाळ्यात देखील सगळा महाराष्ट्रातला तरुण वर्ग तापला आहे. गरम झाला एकदम. काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही तो सीन केला? सॉरी, शॉट सीन्स केले. मी सांगू कुणी नाही शॉर्ट म्हणाला. कुणी मी पुण्याची आहे. मी न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीमध्ये ॲक्टिंग फॉर फिल्म नावाचा वर्कशॉप केला. तो वर्कशॉप झालाय माझा पूर्ण आणि आता मी तिकडे सुद्धा काम करते. अच्छा, मग एवढ्या दिवस टीव्हीला ऍक्टिंगच्या नावाखाली काय चालू होतं? म्हणजे तू सिरियलच्या सुरुवातीला सांगितलं ना चुत्या बनवलं, तेच चालू होतं चुत्या बनवणं. म्हणजे बघा, मराठी टेलिव्हिजन, भारतीय टेलिव्हिजन चुत्या बनवत आलेला आहे आजपर्यंत. आणि माझ्या सूत्रांनी असं सांगितलं की तू SP कॉलेजला शिकतेस. तुमच्या कॉलेजच्या गेट समोर जे बिर्याणी हाऊस आहे त्याच्या समोर एक SP मावा म्हणून आहे. तिथून आम्हाला तो मावा घेऊन यायचा होता. मी घेऊन येऊ का? 30चा मावा आणला. आणि अरे काय स्टँडर्ड आहे यांचा. सई, सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांच्या मनामधली तू क्रश आहेस. काय सांगशील सई? पांडवाला पाठवू का स्कोरिंगला? शो झाल्यानंतर क्रश केला असतं. स्कोरिंगला पाठवलं असतं त्याला माल आणण्यासाठी, मग क्रश केला असतं सगळं झाल्यानंतर. किती 12? शिकला नाहीस का शाळा? किती 12 असतं का? अंदाज 12. बरोबर आहे, एक्सपेक्टेड आहे तुझं. अंदाज 12. युट्यूबवरील उपस्थित सर्व मान्यवर आणि बंधू आणि भगिनी यांना एकच विनंती की कडे सबस्क्राईब बटन दाबा. आता एक कडे नोटिफिकेशन बेल दाबा.